पोलिसांचं रेकॉर्डिंग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मोक्का. बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या बीड जिल्हा राज्यात चर्चेत असून देशमुख कुटुंबियांच्या न्यायासाठी अनेक जिल्ह्यात मोर्चे देखील काढण्यात आलेले आहेत. या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराडचे नाव राज्यभरात चर्चेत आलेलं असून खंडणी आणि खून प्रकरणात त्यांच्यावर आरोप होत आहेत. वाल्मिक कराडचे पोलिसांशी हितसंबंध असून पोलिसांकडून त्याला बळ देण्यात येत आल्याचा आरोप जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी केलेला आहे. दरम्यान खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झालेली असून बीडमधील आणखीन एका गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. डिसेंबर महिन्यात गोळीबार करणाऱ्या आठवले गँगवर देखील आता पोलिसांनी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आणि काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकारी शीतल बल्लाळ यांच्यावर आरोप करत ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या सनी आठवलेची ही आठवले गँग आहे. बीड पोलिसांनी मागील महिनाभरात जिल्हाभरात दहशत माजवणाऱ्या 2 गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. वाल्मिक कराडशी जवळीक असलेल्या सुदर्शन घुले याच्या गँगवर मोक्का लावल्यानंतर आज बीड पोलिसांनी आठवले गँगवर देखील मोक्काची कारवाई केली आहे. 13 डिसेंबर 2024 मध्ये पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत गोळीबाराची घटना घडली होती. त्यातील 6 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई यांचा समावेश आहे. या आरोपीने आतापर्यंत 19 गंभीर प्रकारचे गुन्हे केल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. संपूर्ण गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आता आठवले गँगवर मोक्का कारवाई करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ आणि सनी आठवले यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याच आठवलेवर ही कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 13 डिसेंबर 2024ला पेठ बीड पोलीस स्टेशन जिल्हा बीडमध्ये एक फायरिंगची घटना झाली होती. त्यामध्ये 13 राऊंड्स फायर केले होते फायर आर्म वापर करून. त्यामध्ये एकूण 6 आरोपी होते. आरोपी अक्षय आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर, प्रसाद, ओंकार सवाई आणि सनी आठवले. हे 6 लोकांची जो गँग होती त्यांनी एकूण 19 गुन्हे त्यांनी केले होते. ते गुन्ह्याचे प्रकार होते दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि मारपीट आणि बाकी इतर गुन्हे. त्याचा प्राथमिक तपास PI पेठबीड पोलीस स्टेशनचे प्रभारीने केला होता. नंतरचा तपास PI LCBने केला होता. तपासाच्या दरम्यान आम्हाला निष्पन्न झाला की हे जो गुन्हेगार आहे ते ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट म्हणून ते काम करत आहे. त्यामुळे आम्ही MCOCA अंतर्गत त्याचा प्रस्ताव IG साहेबांना, IG छत्रपती संभाजीनगर रेंज साहेबांना आम्ही पाठवले आणि त्याची सँक्शन आम्हाला भेटलेली आहे. आता हा गुन्ह्यामध्ये MCOCA सेक्शन इन्व्होक झालेला आहे आणि त्याचा तपास आता DYSP बीड सिटीकडे वर्ग करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.